मेष राशी 22 ते 28 डिसेंबरचे साप्ताहिक राशीफल. मेष राशीसाठी डिसेंबरचा हा शेवटचा आठवडा उत्साह आणि आनंदाचे मिश्रण घेऊन येईल. या आठवड्यात मेष राशीसाठी मंद पण स्थिर प्रगतीचे संकेत आहेत. आठवड्याची सुरुवात ही व्यावहारिक मानसिकतेने होईल. मकर राशीत चंद्र असल्याने काम, जबाबदाऱ्या आणि भविष्यातील ध्येये ही अधिक महत्त्वाची वाटतील. करिअरच्या बाबतीत हा आठवडा मिश्रित फळ देणारा असेल. या आठवड्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सहली ह्या अपेक्षेपेक्षा कमी फलदायी ठरू शकतात. तथापि हा व्यवसायाचा एक भाग आहे आणि जास्त काळ टिकणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमचा व्यवसाय हा पुन्हा रुळावर येताना दिसेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना संपूर्ण आठवड्यात त्यांचे काम वेळेवर आणि कार्यक्षमतेने पूर्ण करावे लागेल. अधिकाऱ्यांचे आकडे तुमच्या वचनबद्धतेची परीक्षा घेऊ शकतात, परंतु हा असा आठवडा आहे जिथे तुमचे पूर्ण समर्पण लक्षात येते. मुदती, संघटना आणि व्यावसायिक वर्तन यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही सातत्यपूर्ण असाल तर हा काळ तुमचा दर्जा शांतपणे उंचावू शकतो. नोकरीत स्थिरता आणि नेतृत्वाची भूमिका शोधणाऱ्यांनी घाईघाईने नव्हे तर रणनीतीने काम करावे लागेल. कारण धनु राशीतील सूर्य, शुक्र आणि मंगळ तुम्हाला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास उत्सुक ठेवतील. वृश्चिक राशीतील बुध तुम्हाला गोष्टी खोलवर समजून घेण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात तुमची ऊर्जा ही चढ उतार होऊ शकते. या आठवड्यात तुमच्या आरोग्याला शारीरिक काळजी इतकीच भावनिक आधाराचीही गरज आहे. जेव्हा भावना जास्त काळ बाजूला ठेवल्या जातात तेव्हा डोकेदुखी, थकवा यासारख्या गोष्टी शरीरातून दिसून येतात. तुम्हाला जे वाटते ते व्यक्त करण्यासाठी जागा मोकळी करा. एखाद्याशी बोलणे तुम्हाला मदत करू शकते. तुमच्या शरीराला जड वाटणारे पदार्थ टाळा. हलके जेवण, कोमट पाणी आणि योग्य झोप तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उपचार करतील. तुमच्या शरीरातील तणाव हे केवळ एक लक्षण म्हणून नव्हे तर एक संदेश म्हणून ऐका. आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत हा आठवडा पैसा आणि आर्थिक परिस्थिती ही ताणलेली वाटू शकते, पण हे अभावापेक्षा शिस्तीबद्दल जास्त आहे. शनी महाराज तुम्हाला गरजेपेक्षा भावनेवर आधारित खर्च कुठे आहे याचा आढावा घेण्याची आठवण करून देतो. अचानक होणारा खर्च तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतो, परंतु भीतीपोटी प्रतिक्रिया देऊ नका. त्याऐवजी सावकाश व आगाऊ योजना करा. आवश्यक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक खरेदी पुढे ढकला. तुमचे उत्पन्न शांतपणे कमी करणारी एक सवय कमी केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. शक्य तितक्या बचत करा. लहान बदल देखील कालांतराने खरी स्थिरता निर्माण करू शकतात. या आठवड्यात तुमच्या आर्थिक प्रयत्नांना महत्त्व द्या. आठवड्याच्या शेवटी जीवन सामान्य व आनंदाने भरलेले दिसेल. परिस्थिती पूर्ण अनुकूल नसली तरीही तुमची साधन संपत्ती आणि व्यावहारिक शहाणपण तुम्हाला प्रत्येक वळणावर घेऊन जाईल. चांगले विचार आणि योग्य निर्णय नवीन टप्पे गाठण्याचा पाया रचतील. काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होतील, परंतु त्यांना संधीमध्ये रूपांतरित करण्याचे कौशल्य हे तुमच्याकडे आहे. प्रेम संबंधात या आठवड्यात संयम ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर संभाषणे ही भविष्यातील नियोजन, स्थिरता किंवा जबाबदाऱ्यांभोवती फिरू शकतात. भावनिक ट्रिगरवर आवेगपूर्ण प्रतिक्रिया देणे टाळा. ऐकण्यामुळे विश्वास मजबूत होईल.